शाऊल राजा इस्रायलच्या सिंहासनावर बसला होता आणि देवाचा आत्मा त्याच्यापासून निघून गेला आणि त्याच्या जागी परमेश्वराकडून एक त्रास देणारा दुष्ट आत्मा त्याच्यावर आला. हे 1 शमूएल 16:14 लिहिलं आहे. संपूर्ण पवित्र शास्त्रातील सर्वात भयानक वाक्यांपैकी एक. आत्मा निघून गेला आणि लगेचच अंधाराने त्याची जागा घेतली. त्या दिवशी शाऊलाने आपला मुकुट गमावला नाही, त्याने आपलं सैन्य गमावलं नाही, त्याने आपला राजवाडा गमावला नाही, पण त्याने त्याहून भयंकर काहीतरी गमावलं. त्याने देवाची उपस्थिती गमावली आणि त्या क्षणापासून शाऊल कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. तो मत्सर, संशय, राग, वेडेपणा, खून करण्याचे प्रयत्न आणि शेवटी गिलबोआच्या युद्धभूमीत नाश या सगळ्यात कोसळत गेला. हा उतारा 3000 वर्षांपासून विश्वासणाऱ्यांना रात्री जागा ठेवतो. कारण जर हे एका अभिषिक्त राजासोबत घडलं तर तुमच्याबद्दल एक भयंकर प्रश्न उभा राहतो. पवित्र आत्मा तुम्हाला सोडून जाऊ शकतो का? तुम्ही इतकं खोल पाप करू शकता का? इतके दूर पडू शकता का की देव तुमच्या जीवनातून आपला आत्मा काढून घेईल आणि पुन्हा कधीच पाठवणार नाही? हा फक्त शिकवणीचा प्रश्न नाही, हा प्रत्येक ख्रिस्ती विचारू शकणारा सर्वात वैयक्तिक आणि सर्वात भयावह प्रश्न आहे. आणि बायबल याचं स्पष्ट आणि ठाम उत्तर देतं. पण ते समजण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, जी अनेक लोक पूर्णपणे चुकवतात. पवित्र आत्मा बायबलच्या प्रत्येक काळात सारख्याच प्रकारे कार्य करत नव्हता. बायबलमध्ये 2 करार आहेत, 2 व्यवस्था, आणि देवाच्या लोकांशी आत्म्याचं नातंही 2 वेगवेगळ्या प्रकारे होतं. आणि जर तुम्ही हे दोन्ही एकत्र मिसळलत तर तुम्ही अनावश्यक भीतीत जगाल. जुन्या करारात पवित्र आत्मा विशिष्ट कामांसाठी लोकांवर येत असे. तो न्यायाधीश, राजे, संदेष्टे आणि कुशल कामगार यांना ठराविक कार्यासाठी आणि ठराविक काळासाठी सामर्थ्य देत असे. शास्त्रे 14:6 लिहिलं आहे, परमेश्वराचा आत्मा शमशोनावर सामर्थ्याने आला. पण हा आत्मा देवाच्या उद्देशानुसार आणि शमशोनाच्या आज्ञाधारकतेनुसार येत आणि जात असे. गणना 11:25 लिहिलं आहे की जेव्हा आत्मा त्या 70 वडिलांवर उतरला तेव्हा त्यांनी भविष्यवाणी केली. पण ते सतत तसं करत राहिले नाहीत, म्हणजे ते सामर्थ्य तात्पुरतं होतं. 1 शमूएल 10:10 लिहिलं आहे, देवाचा आत्मा शाऊलावर आला आणि तो संदेष्ट्यांमध्ये भविष्यवाणी करू लागला. आत्म्याने शाऊलाला राजा म्हणून त्याच्या भूमिकेसाठी सक्षम केलं, पण शाऊलावर आत्म्याची उपस्थिती अटींवर आधारित होती. ती त्याच्या आज्ञाधारकतेशी, त्याच्या बोलावणीशी आणि त्याच्या जबाबदारीशी जोडलेली होती. जेव्हा शाऊल सतत बंडखोरीत राहिला तेव्हा आत्मा त्याच्यापासून काढून घेतला गेला. हीच पार्श्वभूमी आहे दाविदाच्या स्तोत्र 51 मधली प्रार्थनेची. दाविदाला माहीत होतं की शाऊलाबरोबर काय झालं. त्याने ते स्वतःच्या डोळ्यांनी राजवाड्यात पाहिलं होतं. त्यांनी अभिषिक्त राजाला आत्मा गमावताना आणि अंधार व वेडेपणात जाताना पाहिलं होतं. आणि आता दाविदाने बत्शेबेसोबत व्यभिचार केला होता आणि तिचा पती उरिया याचा खून करवला होता. म्हणून दावीद खाली पडून रडत म्हणाला स्तोत्र 51:11 मला तुझ्या उपस्थितीतून दूर करू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. दावीद सर्व काळातील सर्व विश्वासणाऱ्यांसाठी सिद्धांत मांडत नव्हता. तो जुन्या करारातील आपल्या अनुभवातून देवाकडे विनवणी करत होता. कारण त्याने पाहिलं होतं की आत्मा कसा निघून जाऊ शकतो. त्याला माहीत होतं की त्याच्या कराराच्या काळात ते शक्य होतं आणि त्याला भीती होती की त्याच्या पापामुळे त्याच्या बरोबरही तेच होईल. दाविदासाठी जुन्या करारात ती प्रार्थना योग्य होती, पण दाविदाच्या काळापासून तुमच्या काळापर्यंत काहीतरी प्रचंड बदललं. इतकं मोठं की देव आणि माणसाचं नातंच बदलून गेलं. क्रूस झाला, पेंटेकॉस्ट झाला आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नवीन करार सुरू झाला. आणि पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांशी कसा संबंध ठेवतो हे कायमचं बदलून गेलं. जुन्या करारात आत्मा तुमच्यावर येत असे, पण नवीन करारात आत्मा तुमच्या आत राहतो. हा छोटा बदल नाही, हा संपूर्ण बदल आहे. येशूने स्वतः हा बदल जाहीर केला. योहान 14:16-17 तो म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा हा शब्द सर्व काही बदलून टाकतो. येशूने असं म्हटलं नाही की आत्मा कधी कधी तुमच्याकडे येईल. त्याने असंही म्हटलं नाही की तो काही अटींवर राहील. तो म्हणाला तो तुमच्याबरोबर सदा सर्व काळ राहील. ग्रीक भाषेत याचा अर्थ आहे कायमचा. पवित्र आत्म्याचं वास करणं आता तात्पुरतं नाही. योहान 14:17 येशू आणखी पुढे जाऊन म्हणतो, तो तुमच्याबरोबर राहतो आणि तो तुमच्यामध्ये वस्ती करेल. तुमच्यामध्ये, फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या आत कायमचा. हाच नवीन कराराचा फरक आहे.
जुन्या करारात पवित्र आत्मा लोकांवर उतरायचा, नवीन करारात आत्मा विश्वासणाऱ्याच्या आत कायमचा निवास करतो. आता आपण शिक्का या शिकवणीकडे पाहूया, कारण इथे देव विश्वासणाऱ्याशी आपली बांधिलकी इतकी स्पष्ट करतो की भीतीची ताकद तुटलीच पाहिजे. इफिस 1:13 सांगतं, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. ज्या क्षणी तुम्ही विश्वास ठेवलात त्या क्षणी देवाने तुम्हाला शिक्का मोर्तब केलं. प्राचीन काळात शिक्क्याचे 3 उद्देश होते: मालकी दाखवणे, खरेपणा सिद्ध करणे आणि संरक्षण देणे. जेव्हा देव तुमच्यावर शिक्का मारतो तेव्हा तो हे तिन्ही एकाच वेळी करतो. तुम्ही देवाचे आहात, तुम्ही खरे विश्वासणारे आहात आणि तुमच्या आत राहणाऱ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्ही सुरक्षित आहात. हा शिक्का नाजूक नाही, तो दैवी आहे. इफिस 4:30 सांगतं, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. म्हणजे तारणाचा दिवस येईपर्यंत तुम्ही मुद्रित म्हणजेच शिक्का मारलेले आहात. लक्ष द्या, पौल असं म्हणत नाही की तुम्ही खूप मोठं पाप करेपर्यंत शिक्का मोर्तब आहात. तो असंही म्हणत नाही की तुम्ही अपयशी झालात तर शिक्का तुटेल. तो म्हणतो तारणाच्या दिवसापर्यंत शिक्का मोर्तब. शिक्क्याचा शेवट तुमच्या पुढच्या अपयशावर होत नाही, त्याचा शेवट तारणाच्या दिवशी होतो, जेव्हा ख्रिस्त परत येईल. तुमचं शरीर गौरवित होईल आणि सर्व काही पूर्ण होईल. 2 कोरिंथ 1:21-22 सांगतं, त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. इथे विसार या शब्दासाठी ग्रीकमध्ये अराबोन हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे आगाऊ रक्कम, ठेव, जो कायदेशीररित्या पूर्ण मोबदला नक्की मिळणार आहे याची खात्री देतो आणि ज्यात अपयशाची शक्यता नसते. देवाने तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्या पूर्ण वारशाची आगाऊ विसार म्हणून दिला आहे आणि देव कधीच आपलं वचन मोडत नाही. देव करार तोडत नाही. देव दिलेली ठेव परत घेत नाही. 2 कोरिंथ 5:5 म्हणतं, ज्याने आम्हाला ह्या करता सिद्ध केले तो देव आहे, त्याने आपला आत्मा आम्हाला विसार म्हणून दिला आहे. आता विचार करा, जर पवित्र आत्मा तुम्हाला सोडून जाऊ शकत असेल तर तो विसार खरा विसार नाही. जर शिक्का तुटू शकत असेल तर तो शिक्का निरर्थक ठरतो. पण देव खोटं बोलत नाही. रोम 8:9 सांगतं, जर कोणाकडे ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. म्हणजे पवित्र आत्म्याची उपस्थितीच ठरवते की तुम्ही देवाचे आहात. आणि रोम 8:38-39 सांगतं, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. जर काहीही तुम्हाला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नसेल आणि पवित्र आत्मा त्या प्रेमाचा शिक्का असेल तर काहीही एका खऱ्या नव्याने जन्मलेल्या विश्वासणाऱ्यापासून पवित्र आत्मा काढून घेऊ शकत नाही. आता मला एका उतार्याबद्दल बोलावंच लागेल ज्यामुळे अनेक ख्रिस्ती सर्वात जास्त घाबरतात. इब्री 6:4-6 हा तो उतार आहे ज्यात एकदा प्रकाश मिळालेल्यांबद्दल सांगितलं आहे. तिथे लिहिलं आहे की कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या योगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात. अनेक लोक हा उतारा वाचतात आणि समजतात की यामुळे सिद्ध होतं की एक खरा ख्रिस्ती पवित्र आत्मा गमावू शकतो, तारण गमावू शकतो आणि पुन्हा कधी परत येऊ शकत नाही. पण आपण हे काळजीपूर्वक पाहूया. इथे महत्त्वाचा शब्द आहे रुची घेतली, म्हणजे टेस्ट घेतली, चाखलं. उतार्यात असं म्हटलं आहे की त्यांनी स्वर्गीय देणगी चाखली आणि देवाच्या चांगल्या वचनाचा स्वाद घेतला. पण चाखणं म्हणजे पूर्णपणे खाणं आणि आत घेणं नाही. हे असे लोक होते ज्यांनी पवित्र आत्म्याचं वातावरण अनुभवलं. त्यांनी देणग्यांचा स्पर्श पाहिला. ते विश्वासणाऱ्यांच्या संगतीत होते. त्यांनी चमत्कार पाहिले. त्यांनी सत्य जवळून अनुभवलं, पण त्यांनी ते पूर्णपणे आत घेतलं नाही. खरा विश्वास ठेवला नाही. इब्री 6:9 लेखक स्वतःचं स्पष्ट मत सांगतो. तो म्हणतो, प्रियजन हो, आम्हाला तुमच्याबद्दल याहून चांगल्या गोष्टींची खात्री आहे ज्या तारणाबरोबर येतात. म्हणजे तो 4 ते 6 वचनातील लोकांना आपल्या वाचकांपासून वेगळं करतो. तो सांगतो की त्या गोष्टी तारणाबरोबर येत नाहीत. ते तारणाच्या जवळ होते पण त्यांनी ते खऱ्या अर्थाने प्राप्त केलं नव्हतं. हाच यहूदा आणि पेत्र यांच्यातील फरक आहे. दोघेही येशूच्या जवळ होते. दोघांनीही उपदेश ऐकले, दोघांनीही चमत्कार पाहिले, दोघेही पडले, पण फक्त एक खऱ्या अर्थाने नव्याने जन्मलेला होता. पेत्राने ख्रिस्ताला नाकारलं,
रडला आणि पुन्हा पुनर्स्थापित झाला, कारण पवित्र आत्मा खऱ्या अर्थाने त्याच्या आत होता. पण यहूदाने ख्रिस्ताचा विश्वासघात केला आणि स्वतःला संपवलं, कारण तो कधीच खऱ्या अर्थाने नव्याने जन्मलेला नव्हता. आता आपण त्या क्षमा न होणाऱ्या पापाबद्दल बोलूया, कारण हा आणखी एक उतारा आहे जो अनेक विश्वासणाऱ्यांना त्रास देतो. त्यांना वाटतं कदाचित त्यांनी असं काही केलं असेल जे देव कधीच माफ करणार नाही. मत्ते 12:31-32 मध्ये येशू म्हणतो, ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्मेविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. इथे संदर्भ खूप महत्त्वाचा आहे. पुरुषांनी नुकतंच पाहिलं होतं की येशूने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एक दुष्ट आत्मा काढून टाकला, पण त्यांनी म्हटलं तो हे बालजबूबाच्या शक्तीने करतो. त्यांनी पवित्र आत्म्याचं स्पष्ट दिसणारं नाकारता न येणारं कार्य सैतानाचं आहे असं म्हटलं. त्यांनी आत्म्याच्या सामर्थ्याकडे पाहिलं आणि पूर्ण जाणीवपूर्वक मुद्दाम त्याला दुष्ट ठरवलं. ही क्षणिक शंका नव्हती. हा एखाद्या विश्वासणाऱ्याचा मी खूप दूर गेलो का असा घाबरलेला प्रश्न नव्हता. ही पूर्ण माहिती असून केलेली, ठरवून केलेली आणि कायमचा पवित्र आत्म्याच्या साक्षीचा स्पष्ट नकार होता. जर तुम्हाला भीती वाटत असेल की कदाचित तुम्ही ते क्षमा न होणारं पाप केलं असेल, तर ती भीतीच याचा पुरावा आहे की तुम्ही ते पाप केलेलं नाही. कारण जे लोक खरंच ते पाप करतात त्यांना कोणतीही खंत वाटत नाही, त्यांना दोषी जाणवत नाही. तुमचं हृदय दुःखी होतंय, तुम्ही काळजी करता, तुम्हाला देवासोबतच्या नात्याची चिंता आहे. याचाच अर्थ पवित्र आत्मा अजूनही तुमच्यात कार्य करत आहे. जो मनुष्य पवित्र आत्म्याविरुद्ध इतका कठोर झाला आहे की परत येणं शक्य नाही, त्याचं हृदय थरथरत नाही, तो रडत नाही, तो उत्तर शोधत नाही, तो पूर्णपणे कठीण झालेला असतो. आता आपण आणखी 2 गोष्टी पाहूया ज्या अनेक विश्वासणाऱ्यांना गोंधळात टाकतात. पवित्र आत्म्याला दुःखी करणं आणि पवित्र आत्म्याला विझवणं. कारण अनेक लोक समजतात की याचा अर्थ पवित्र आत्मा पूर्णपणे निघून गेला. इफिस 4:30 सांगतं, देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका. इथे ग्रीक शब्द आहे लुपो, ज्याचा अर्थ आहे दुःख देणं, खिन्न करणं, भावनिक जखम करणं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तेव्हाच दुःखी करू शकता जेव्हा ती व्यक्ती उपस्थित असते आणि तुमच्यावर प्रेम करते. जो निघून गेला आहे त्याला तुम्ही दुःखी करू शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्याला दुःखी करणं हेच सिद्ध करतं की तो अजूनही तिथे आहे. जेव्हा तुम्ही पाप करता तेव्हा आत्मा निघून जात नाही, तो दुःखी होतो. तुमच्या निवडींमुळे त्याला वेदना होतात, पण तो आपली बॅग भरून निघून जात नाही. 1 थेसलोनी 5:19 म्हणतं, पवित्र आत्म्याला विझवू नका. इथे ग्रीक शब्द आहे स्पेन्युमी, ज्याचा अर्थ आहे ज्योत विझवणे, दाबून टाकणे, थांबवणे, आग कमी करणे. तुम्ही पवित्र आत्म्याची आग विझवू शकता, त्याचा आवाज दुर्लक्षित करून, त्याच्या खात्रीला विरोध करून आणि त्याच्या मार्गदर्शनाला न मानून. मग ज्वाला कमी होते, आवाज शांत होतो, सामर्थ्य मंदावते. पण विझवणं म्हणजे गमावणं नाही. विझलेली ज्योत पुन्हा पेटवता येते. दुःखी झालेला आत्मा तुमच्या पश्चातापाने पुन्हा आनंदित होऊ शकतो. नातं जखमी होतं पण तुटत नाही. हेच नवीन कराराचं सौंदर्य आहे. तुमचं पाप त्याला दुःखी करतं पण त्याला बाहेर काढत नाही. तुमचं अपयश नात्याला जखम करतं पण त्याचा शेवट करत नाही. कारण तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याची उपस्थिती तुमच्या कामगिरीवर आधारित नाही, ती येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावर आणि सर्वशक्तिमान देवाच्या शिक्क्यावर आधारित आहे. तुम्ही पुरेसे चांगले होतात म्हणून तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला नाही, आणि तुम्ही पुरेसे वाईट झालात म्हणून तुम्ही त्याला गमावणारही नाही. तो कृपेने दिला गेला आहे आणि कृपेनेच टिकवला जातो. आता याचा अर्थ असा आहे का की तुम्ही हवं तसं जगू शकता आणि त्याला काहीच फरक पडणार नाही? अजिबात नाही. रोम 6:1 मध्ये पौल विचारतो, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? आणि तो ग्रीक भाषेतील सर्वात ठाम नकार देतो, मुळीच नाही, कदापि नाही. जी कृपा तुम्हाला सुरक्षित ठेवते तीच कृपा तुम्हाला रोज बदलते. जर तुम्ही खऱ्या अर्थाने नव्याने जन्मलेले असाल तर तुमच्या आतला पवित्र आत्मा तुम्हाला पापात शांत बसू देणार नाही. तो तुम्हाला खात्री देईल, तो तुम्हाला शिस्त लावेल, तो तुम्हाला परत खेचेल. इब्री 12:6-7 सांगतो, ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो त्याला तो शिस्त लावतो. जर तुम्हाला आता दोष जाणवत असेल तर ती शिक्षा नाही, ते पुत्रत्वाचा पुरावा आहे. देवाचं खरं लेकरू अडखळू शकतं, पडू शकतं, भटकू शकतं आणि पवित्र आत्म्याला खोलवर दुःखीही करू शकतं. पण पवित्र आत्मा त्याचा पाठलाग करेल, त्याला खात्री देईल आणि त्याला पुन्हा घरी आणेल. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. तुम्ही 2 दैवी हातांनी धरलेले आहात. पवित्र आत्मा तुम्हाला सोडणार नाही, पिता तुम्हाला सोडणार नाही, पुत्र तुम्हाला हरवणार नाही.
संपूर्ण त्रेक्य तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी बांधील आहे. म्हणून भीतीत जगणं थांबवा. आज देव मला सोडून देईल का हा विचार थांबवा. ज्याने तुमच्यात हे काम सुरू केलं तोच ते विश्वासाने पूर्ण करेल. फिलिप्पी 1:6 म्हणतं, ज्याने तुमच्यात चांगलं काम सुरू केलं तो ते ख्रिस्त येशूच्या दिवसापर्यंत पूर्ण करेल. तो पूर्ण करेल आणि ते 100% पूर्ण करेल. या व्हिडिओद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.